नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीच्या ऑगस्टा वेस्टलँड सोबतच्या व्यवहारात लाचखोरी आणि भ्रष्टाचार झाल्याचं इटलीच्या न्यायालयानं म्हटलं आहे. 6 वर्ष जुन्या या खरेदी प्रकरणी भारतीय अधिकारी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा सहभाग असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पहिल्या 600 कोटी रुपयांच्या या खरेदी व्यवहारात 360 कोटी रुपये लाच देण्यात आल्याचा आरोप आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांनी वृत्त दिल्यानंतर सरकारनं हा व्यवहार रद्द केला होता. इटलीच्या न्यायालयानं या प्रकरणी ऑगस्टा वेस्टलँडचे अध्यक्ष ओर्सी आणि हेलिकॉप्टर उत्पादक कंपनीचे फिनमेकानिका यांना लाच दिल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. ओर्सी यांना 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. देशात सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं. राज्यसभेत आज दुष्काळावर झालेल्या चर्चेत ते बोलत होते. त्यापूर्वी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी कंत्राटातल्या कथित लाचखोरी प्रकरणावरून आज राज्यसभेत काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचं नाव घेतल्यावर संतप्त झालेल्या काँग्रेस सदस्यांनी हौद्यात धाव घेतली. लोकसभेमध्येही ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाचा मुद्दा उपस्थित झाला. या प्रकरणी आपल्या पक्षाच्या नेत्यांविरोधात आरोप होत असल्याचं सांगत काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी चर्चा करण्याची मागणी केली. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयानं आज माजी आमदार आणि छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं. महाराष्ट्र सदनसह अनेक प्रकारच्या बांधकामात हवाला आणि लाचखोरी केल्याप्रकरणी ईडीनं याआधी आरोपपत्र दाखल केलं असून त्यात पंकज भुजबळ 3ऱ्या क्रमांकाचे आरोपी आहेत. या प्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना याआधीच अटक करण्यात आलं असून त्यांच्या कोठडीत 11 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज पंकज भुजबळ यांच्यासह इतर अनेक आरोपींच्या विरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी झालं आहे. आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं ही याचिका दाखल केली होती. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातले सामने महाराष्ट्राबाहेर खेळवावेत असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला होता. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. त्यामुळे आता 1 मे नंतरचे आयपीएलचे सर्व सामने राज्याबाहेर होणार आहेत. त्यापूर्वी 1 मेला पुण्याला आयपीएलचा सामना होईल. उत्तराखंड विधानसभेत 29 एप्रिलला होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती आणली असून तिथली राष्ट्रपती राजवट कायम राहणार आहे. राष्ट्रपती राजवट लावण्यामागची कारणं केंद्र सरकारनं न्यायालयात स्पष्ट करावी असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. उत्तराखंडमधलं अल्पमतातलं सरकार बहुमतात असल्याचं सिद्ध करण्याच्या प्रयत्नाला आक्षेप घेत केंद्र सरकारनं विधानसभा सभापतींच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं आहे. मात्र विधानसभेत सभापतींना सर्वोच्च अधिकार असतात असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 3 मेला होणार आहे. राज्य सरकारनं दुष्काळी परिस्थिती गांभीर्यानं हाताळली नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सरकारनं दुष्काळ भागात 0% व्याजानं पीक कर्ज, सवलतीच्या दरात खतं आणि मोफत बियाणं उपलब्ध करून द्यावीत, तसंच सरसकट वीज देयकं माफ करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. विविध मागण्यांसाठी राज्यातल्या तलाठी, पटवारी आणि मंडळ अधिकारी संघटनेनं पुकारलेल्या राज्यव्यापी संप आज 2ऱ्या दिवशी सुरू आहे. 12,637 तलाठी आणि 2,110 मंडळ अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत. तलाठी सजांची आणि महसूल मंडळांची पुनर्रचना करावी, तलाठी मंडळ अधिकारी यांना प्रशिक्षण देणं, गौण खनिज महसूल वसुलीतून तलाठ्यांना वगळावं, तलाठी कार्यालय बांधण्यात यावी, त्या विविध मागण्या संघटनेनं मांडल्या आहेत. या संपामुळे ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून त्यांना दाखले सातबारा मिळणं कठीण होत आहे. ठाणे आणि अमरावती जिल्ह्यात या संपाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. नंदुरबार जिल्ह्यातही तलाठी, अव्वल कारकून संपावर गेले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू राहील असं संघटनेनं म्हटलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.